दोन्ही ठाकरेंचे मोर्चे आहे. या मोर्चामध्ये पक्षाचा झेंडा बाहेर ठेवून सहभागी व्हावा असं आव्हान खरं तर राज ठाकरेंनी केलेलं आहे. काल त्यांनी वेगवेगळे मोर्चे जाहीर केले होते, मात्र आज भूमिका बदलल्या. दोन्ही एकच मोर्चा या सगळ्या संदर्भात निघणार. नाही, चांगलं आहे. मराठी भाषेसाठी, महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी एकत्रितपणे लढा देणं आणि महायुतीचं जे षडयंत्र आहे ते हाणून पाडण्यासाठी मराठी माणूस एकत्र येत असेल तर ते संयुक्तिक आहे, योग्य आहे. त्यात काही गैर आहे असं मला वाटत नाही. मनसेकडून सांगण्यात आलेलं आहे की या सगळ्या मोर्चासाठी आम्ही हा कुठल्याही झेंड्याखाली नाही तर अजेंडा असणारा मोर्चा असेल आणि आम्ही सर्व पक्षीयांना या संदर्भात निमंत्रित करणार आहोत. स्वतः फोन करून त्या संदर्भात निमंत्रण देणार. मला वाटते संजय राऊत साहेबांची पीसी सकाळी बघितलं तर त्यांना राज ठाकरे साहेबांनी फोन केला आणि त्यानंतर घडामोडी घडल्या आणि एकत्रितपणे मोर्चाचं नियोजन त्या ठिकाणी करण्यात आलं. तसाच फोन जर काँग्रेस पक्षाला किंवा राष्ट्रवादीला आलाय का मला कल्पना नाही आहे. प्रदेशाध्यक्षांना तसा फोन आलाय का, आदरणीय पवार साहेबांना तसा फोन गेलाय का. आणि मला वाटतं वरच्या पातळीवर जर कदाचित या सगळ्या गोष्टी जर झाल्या तर कदाचित या सगळ्याला एक वेगळं स्वरूप महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी येऊ शकतं. एका बाजूला हे दोन्ही मोर्चे एकत्र आलेले आहेत. भविष्यात मनसे आणि शिवसेना एकत्र असं वाटेल का? बाळासाहेबांच्या स्वप्नाचा हा पहिला अध्याय म्हणायचा. नाही, गेले अनेक महिने ही चर्चा त्या ठिकाणी चालू आहे. शेवटी महाराष्ट्राच्या हितासाठी महाराष्ट्राचं हित कशामध्ये आहे तर महाराष्ट्राच्या माणसांच्या मध्ये आहे. मराठी माणसाचं हित जपणारे सगळेच लोक एकत्र आले तर काय गैर आहे असं मला वाटत नाही. ते महाराष्ट्राच्या दृष्टीनं चांगलंच असेल. सकाळी शरद पवार यांची प्रेस झाली, त्याच्यावेळी त्यांनी म्हटलं की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का यावर प्रश्न विचारला असता त्यांनी म्हटलं की एकत्र आले तर चांगलं, एकत्र येणार असतील तर चांगलं. त्याच्यावर मी कॉमेंट करणं बरोबर नाही, कारण की तो त्यांच्या दोन्ही पक्षाचा अंतर्गत विषय. तशी चर्चा कुठं आमच्या कानापर्यंत त्या ठिकाणी ऐकायला आलेली नाही. परंतु ठाकरे बंधूंच्या बाबतीत मात्र संजय राऊत साहेबांनी स्पष्टपणे भूमिका जाहीर केलेली आहे की चर्चा चालू आहे, एकत्र येण्याची शक्यता नाकारतायत. असं दोन्ही बाजूनं झाल्यामुळं हे कुठंतरी सुरुवात या मोर्चाच्या निमित्तानं होते असं महाराष्ट्राला वाटतं. शक्तीपीठ विरोधातली ऑनलाईन बैठक काल पार पडली. 1 तारखेला राज्यव्यापी चक्काजाम आंदोलनाचा निर्णय त्या सगळ्या गरज नसलेला शक्तीपीठ हा प्रकल्प जो गरज नाही तो करू नये अशी आमची अजून शासनाला विनंती आहे. आणि म्हणून 1 तारखेला कृषी दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी शेतकरी रस्त्यावर उतरतील. 12 जिल्ह्यातले लोक या दिवशी आंदोलन करतील, रस्ता रोको या ठिकाणी करतील आणि आमच्या भावना किमान आता तरी सरकारनं ऐका अशी आमची अपेक्षा. शरद पवार साहेबांनी शक्तीपीठासंदर्भात भूमिका मांडत असताना दोन्ही बाजूची माहिती घेतो त्याच्यानंतर बोलतो. पवार साहेबांना हा विषय अजून कळालेला नाही किंवा राष्ट्रवादीला हा विषय कळालेला कदाचित आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचलेलो नसेल. काही गरज पडली तर मी 2 दिवसात त्यांची वेळ घेऊन राजू शेट्टी असतील, मी असो किंवा कैलास पाटील धाराशिवचे आमदार आहेत, ओमराजे निंबाळकर तिथले खासदार आहेत, आम्ही सगळे आमदार किंवा खासदार मंडळी आम्ही त्यांना वैयक्तिक भेटून या संदर्भातली गरज नाही आहे किंवा हा लादला कसा जातोय हे निश्चितपणे विस्तृतपणे आदरणीय पवार साहेबांच्या महामार्गाच्या संदर्भामध्ये काल बोलताना हसन मुश्रीफ असं म्हणाले की कोल्हापूर जिल्ह्यात तर याला तीव्र विरोध आहे, त्याची देखील नाराजी दिसली कालच्या सगळ्या. 4 वेगवेगळे पर्याय MSRDC कडून येणार आहेत असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यातला संकेश्वर आहे. माझं मुळात शक्तीपीठ महामार्ग हा राज्य शासनाचा प्रोजेक्ट आहे, MSRDCचा प्रोजेक्ट आहे. तो नॅशनल हायवे नाही आहे की जो कर्नाटकमधून जाऊ शकेल, संकेश्वर मार्गे या ठिकाणी जाऊ शकेल. हे एक वेगळं षडयंत्र आहे. 3 टप्प्याचा मी म्हणलं तसं टर्म्स ऑफ रेफरन्सेस झालेले आहेत. 4था टप्पा जो आहे तो 4थ्या टप्प्याचे झाले नसल्यामुळं 3 टप्पे पूर्ण करायचे आणि मग कोल्हापूरकरांना दाबून न्यायचं हा या प्रकल्पाच्या मागचा हेतू आहे. कारण की कर्नाटकमध्ये जायचं असेल तर कर्नाटक सरकारची परवानगी लागेल. हा प्रोजेक्ट राज्याचा आहे. हा प्रोजेक्ट नॅशनल हायवे असता तर मग इंटर स्टेट याला म्हणता त्या ठिकाणी आला असतं. त्यामुळे मला काय यात फार तथ्य असं मला वाटत नाही. लोणीकरांचं वक्तव्य पाहिलं तर पुन्हा एकदा शेतकऱ्यांची कुचेष्टा होते असं वाटते का? नाही, शासन आता प्रत्येकाची चेष्टा करते. लाडक्या बहिणीबद्दल पैसे देताना कशा पद्धतीचे वाक्यप्रकार भाजपनं वापरले हे आपण त्या ठिकाणी पाहिलेले आहे. शिष्यवृत्ती देताना कशा पद्धतीचे वाक्यप्रचार भाजपकडनं होतात. आता शेतकऱ्यांचा अपमान करण्याचं काम लोणीकरांनी केलं. मला वाटते भाजपला जर शेतकऱ्यांच्याबद्दल कळवळ असेल तर लोणीकर साहेबांचा ताबडतोब राजीनामा त्यांनी त्या ठिकाणी घ्यावा. मेसेज जाऊ दे की या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याचा अपमान करणाऱ्याची गय केली जात नाही. भाजप जर शेतकऱ्याच्या बाजूचा असेल तर ताबडतोब त्यांनी त्यांचा राजीनामा घ्यावा.